विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ठाण्यातील चंदनवाडी परिसरामध्ये आपण पाहतोय झाड पडल्याची घटना घडलेली आहे. काल रात्रीपासूनच पावसाची संततधार ही ठाण्यामध्ये पाहायला मिळते, परंतु आज सकाळच्या सुमारास हे झाड पडून चंदनवाडी परिसरातील मुख्य रस्ता आहे तो संपूर्णपणे बंद झालेला आहे आणि यामुळे नागरिकांची मात्र एक नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. सकाळच्या सत्रात कामावरती जाणारे नागरिक तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी देखील असतात, त्यांना हा रस्ता बंद झाल्यामुळे कुठेतरी वरसा काढून जावं लागत आहे. महेश कदम आहेत या ठिकाणी, स्थानिक रहिवासी आहेत, समाजसेवक आहेत. म्हणजे आता काय नक्की प्रॉब्लेम आहे, किती तास झाला या ठिकाणी हे झाड पडलंय? 2 ते 2.5 तासापूर्वी हे झाड पूर्णपणे मुळासकट उकडलेलं आहे. बघा, जीवितहानी सुदैवाने झाली नाहीये. हा रस्ता चंदनवाडीचा हा खूप महत्वाचा रस्ता आहे. ठाणे महापालिकेच्या 100 मीटर हाकेवरती असलेला हा विभाग आहे. इथनं जाता येता लहान मुलांची शाळेची वर्दळ टाइम झालेला आहे. आपत्कालीन विभागामध्ये 1 तासापूर्वी संपर्क केला होता. व्यापारी नावाच्या कर्मचाऱ्यांनी रिसिव्ह फोन केला. फोन उचलल्यानंतर सांगितलं की मी तत्काळ तुमची दखल घेतो. दखल घेतल्यानंतर मी त्यांना कंटिन्यू फोन करतोय. 7 वेळा कॉल केला. 7व्या कॉलमध्ये असं सांगितलं जातं की व्यापाऱ्यांची ड्युटी संपलेली आहे, नवीन आता 4 दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, जर व्यापाऱ्यांची ड्युटी संपलेली आहे तर त्यांनी खुलासा केला असेल ना की बाबा अशी आपत्कालीनमध्ये घटना झालेली आहे. तत्काळ एक फोन आला होता. ही दुर्घटना तुम्ही दुर्घटना घाची वाट बघता का? हे प्रशासन आहे का? मुंबईला जे घडले 15 वर्षापूर्वीच्या मुलाचं, आज त्या बाळांनी गमावला, त्या कुटुंबांनी अख्खा स्वतःचा हक्काचा एकुलता एक मुलगा गमावला. हे असा हलगर्जी प्रमाण जो चालतो, या हलगर्जी प्रमाण याला कारणीभूत कर्मचारी आणि अधिकारी असतात. पैसे फक्त कमवायचे आणि आपण ऑफिसमध्ये जाऊन झोपायचं, हे त्यांचं कर्तव्य. नक्कीच आपण पाहतोय तर हे संपूर्णपणे घटना होऊन 2 ते 2.5 तास झाले आहेत, परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी एकही गाडी किंवा अग्निशमन दलाची गाडी आहे ती पोहोचलेली नाही. व्हिडिओ अजय गोडाळकर, निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.